नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण क्रमांक 15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या प्रकरणामधील काही भाग अभ्यासणार आहोत. दिलेल्या आकृतीमध्ये पाहू शकताय त्रिकोण कसा तयार होतो. तर आपण साधारणपणे त्रिकोण ABC आणि दोन आकृत्या आपल्याला समोर दिसत आहेत. त्यामध्ये एक आकृती अशी आहे की त्याच्या त्रिकोण ABC हा दाखवलेला आहे आणि त्याच्या शेजारी उजव्या बाजूला एक आकृती आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये काही बिंदू हे दिलेले आहेत आणि ते बिंदू रेषाखंडांनी जोडलेले आहेत. तर त्यामध्ये बिंदू PQRS असे दिलेले आहेत आणि हे बिंदू जोडले गेलेले आहेत. आपण या दोन्ही आकृत्यांवरून आपल्या लक्षात येईल की पहिली आकृती जी आहे ती म्हणजे त्रिकोण ABC. आता या दोन्ही आकृत्यांमध्ये कोणती आकृती ही त्रिकोण असू शकते. तर ज्या आकृतीला 3 बाजू आणि 3 कोन आहेत आणि ही रेषाखंडांनी जोडून तयार केलेली बंदिस्त आकृती आहे. आता हे 3 बिंदू जे आहेत ते कसल्या प्रकारचे आहेत तर ते नैक रेषीय आहेत. नैक रेषीय म्हणजे एका रेषेवरती नसणारे बिंदू, त्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू म्हणतात. मग बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C हे तिन्ही बिंदू रेषाखंडांनी जोडून जी आकृती तयार झालेली आहे त्याला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाला 3 कोन असतात आणि 3 बाजू असतात. त्यावरून आपल्या लक्षात येईल की आता त्रिकोणाची आकृती ही नेमकी कुठली आहे. आता त्रिकोण ABC या आकृतीचा आपण विचार करू. त्रिकोण ABC या आकृतीमध्ये रेषाखंड AB ही एक बाजू झाली, रेषाखंड BC ही दुसरी बाजू झाली आणि रेषाखंड CA ही तिसरी बाजू झाली. आता याचप्रमाणे त्रिकोणाला 3 कोन आहेत. त्रिकोण ABC ला 3 कोन आहेत. त्यापैकी कोन ABC हा एक कोन झाला, तसेच कोन BCA हा दुसरा कोन झाला आणि कोन CAB हा तिसरा कोन झाला. आता या आकृतीमध्ये 3 बिंदू आहेत. तर ते 3 बिंदू कोणते? बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C यांना त्रिकोणाचे शिरोबिंदू असे म्हणतात. मग या त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत? तर त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत. आता त्रिकोण ही संकल्पना, या संकल्पनेमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? तर त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि त्रिकोणाला 3 कोन असतात. आणि अशी जी बंदिस्त आकृती असते 3 नैकरेषीय बिंदू जोडून जी बंदिस्त आकृती तयार होते त्या आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. आपण आता त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत. त्रिकोणाचे प्रकार हे 2 प्रकारे आपल्याला अभ्यासता येतात. एक म्हणजे बाजूवरून आणि दुसरा कोनांवरून. त्रिकोणाचे प्रकार सुरुवातीला आपण त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून कसे सांगता येतात हे पाहणार आहोत. आता खाली तुम्हाला 3 आकृत्या दिसत आहेत. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय त्रिकोण
ABC, त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ ह्या 3 आकृत्या आपल्या समोर दिसत आहेत. खालील त्रिकोणातील बाजूची लांबी कर्कटक व मोजपट्टीच्या सहाय्याने आपण मोजणार आहोत. आता पहिली आकृती जी तुम्ही पाहत आहात त्यामध्ये या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. पहिली बाजू जी आहे ती बाजू AB ही आपण पाहणार आहोत. आता यामध्ये त्याची लांबी तुम्हाला पट्टीच्या सहाय्याने मोजता येईल. लांबी AB, लांबी BC आणि लांबी CA या तिन्ही बाजूंची लांबी आपल्याला मोजायची आहे. त्रिकोणाचे प्रकार हे बाजूंवरून कसे पडतात हे याचा पडताळा आपल्याला या 3 आकृत्यांवरून येणार आहे. आता रेषाखंड AB ची लांबी मोजत असताना आपल्याला ती कशी लिहितात, तर इथं तुम्हाला दर्शवलेलं आहे की लांबी AB हे कंसामध्ये AB लिहिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे काय लिहिलंय, छोटीशी एक रेष ओढलेली आहे. आता ही रेष म्हणजे काय आहे, तर लांबीची खूण आहे आणि त्याच्यावरून ते लिहिताना अशा पद्धतीने लिहिलं जातं की लांबी AB बरोबर किती सेमी, तर लांबी AB बरोबर आपण समजा 4 सेमी घेतलेला आहे. लांबी BC बरोबर 4 सेमी असेल आणि लांबी CA बरोबर 4 सेमी असेल. म्हणजे सर्व बाजूंची लांबी ही समान आहे आणि म्हणून अशा प्रकारचा जो त्रिकोण असतो त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे भुजा आणि म्हणून या त्रिकोणाचं नाव काय आहे, तर समभुज त्रिकोण. म्हणजे तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत म्हणून त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. आता दुसरी आकृती तुम्हाला दिसत आहे त्याचीही लांबी तुम्ही तुमच्या मोजपट्टीच्या सहाय्याने मोजू शकता, कर्कटकच्या सहाय्याने देखील मोजू शकता आणि कर्कटक वरती जेवढं अंतर येईल ते अंतर तुम्ही पट्टीवरती ते कर्कटकचं टोक एक टोक शून्यावरती ठेवा आणि पुढचं येणारं टोक किती सेमीवरती येतंय हे पहा आणि त्याची नोंद सारणीमध्ये करायची आहे. मग त्रिकोण PQR मध्ये किती बाजू आहेत त्रिकोणाला, तर 3 बाजू आहेत. कोणत्या, आता त्यामध्ये तुम्हाला आकृतीमध्ये स्क्रीनवर दिसत आहे की बाजू PQ, बाजू QR आणि बाजू RP ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. आता तुम्ही हे पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की बाजूची नावं ही आपण ज्या पद्धतीने आता घेतली अशाच पद्धतीनं दिली जातात असं नाही, तर बाजू PR असं सुद्धा आपण म्हणू शकतो, बाजू RQ असं देखील म्हणू शकतो किंवा QP असं देखील म्हणू शकतो. कुठली बाजूची नावं कशा प्रकारे द्यायची हे 2 प्रकारे आपण देऊ शकतो. आता यामध्ये बाजू लांबी QR बरोबर समजा 3 सेमी असेल, बाजू PQ बरोबर 4 सेमी असेल आणि बाजू PR बरोबर 4 सेमी असेल. म्हणजेच बाजू QR ही लहान आहे आणि PQ व PR या दोन्हीही लांबी समान आहेत. आता ज्यावेळी कोणत्याही त्रिकोणाच्या 2 भुजा समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. सम
म्हणजे समान, आणि द्वि म्हणजे दोन, आणि भुज म्हणजे बाजू. आणि त्यावरून हा शब्द तयार झाला की समद्वि भुज त्रिकोण. म्हणजेच कोणत्याही दोन भुजा समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणाला समद्वि भुज त्रिकोण असे म्हणतात. आता तुम्हाला पुढची आकृती, तिसरी आकृती तुम्हाला दिसत आहे त्रिकोण एक्स वाय झेड. आता या त्रिकोणामध्ये त्रिकोण एक्स वाय झेड च्या तिन्ही बाजू ह्या समान लांबीच्या नसतात. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन भुजा समान लांबीच्या नसतात आणि अशा त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये आकृतीचं नाव आहे त्रिकोण एक्स वाय झेड. आता यामध्ये लांबी एक्स वाय बरोबर समजा 4 सेमी असेल, लांबी वाय झेड बरोबर 3 सेमी असेल आणि लांबी एक्स झेड बरोबर 5 सेमी असेल, तर यामध्ये तिन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत आणि म्हणून या त्रिकोणाला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणतो. विषम म्हणजे एकसारखे नसणारे आणि भुज म्हणजे लांबी, म्हणजे तिन्ही बाजू जर समान नसतील किंवा ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात अशा त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हटले जाते.